त्याची बायको आज खूपच भांडत होते. आतापर्यंत त्या दोघांमध्ये कोणत्याही गोष्टीवरून इतकं भांडण कधीच झालं नव्हतं. पण आज असं वाटत होतं की मिलिंद त्याची बायको रेश्मा हिचं काहीच ऐकत नव्हता आणि रेश्मा तिच्या नवऱ्याचं म्हणजेच मिलिंदचं काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती. त्या दोघांमध्ये वादाविवादी चालली होती. पण मिलिंद जेव्हा ऑफिसला निघून गेला तेव्हा घरचं वातावरण थोडंसं शांत झालं. तरी रेश्मा संपूर्ण दिवसभर मनातल्या मनात काहीतरी बडबड करत होती. पण जेव्हा तिची मुलगी शाळेतून घरी आली तेव्हा ती गप्प झाली. नंतर तिने मुलीला जेवण वाढलं आणि स्वतःही जेवून थोडा वेळ आराम करायला स्वतःच्या खोलीत निघून गेली. पण तिला शांतपणे झोप येत नव्हती. तिचं मन बेचैन झालं होतं. तिला झोप लागत नव्हती म्हणून ती वारंवार एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करू लागली. संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा मिलिंद ऑफिसवरून घरी आला तेव्हा घरातील शांतता पाहून त्याला बरं वाटलं. तो त्याच्या ऑफिसची बॅग सोफ्यावर ठेवून बसला आणि पाणी घेऊन येण्यासाठी आवाज देऊ लागला. तितक्यात त्याची मुलगी आपल्या वडिलांसाठी पाणी घेऊन आली. मिलिंद पाणी पित होता तेवढ्यात त्याची मुलगी त्याला विचारू लागली, बाबा आज काय झालं आहे? आईचा मूड इतका ऑफ का आहे? तुम्ही तिला काही म्हणालात का? तेव्हा मिलिंद पाणी पित असताना मध्येच थांबला आणि म्हणाला, काही नाही बाळा, तुझ्या आईचं डोकं आज खराब झालं आहे. मी सांगितलेल्या गोष्टी तिला कळतच नाहीत आणि त्यामुळे ती सकाळपासून माझं डोकं खात आहे. तेव्हा मिलिंदची मुलगी त्याच्या बाजूला सोफ्यावर बसली आणि म्हणाली, बाबा नेमकं असं काय झालं आहे ज्यामुळे आई इतकी रागवली आहे? मला तुम्ही सांगाल का? कदाचित मी तिचा राग शांत करण्यास तुमची मदत करू शकेल. आपल्या मुलीचे बोलणे ऐकून मिलिंद दीर्घ श्वास घेत म्हणाला, नाही बाळा, जेव्हा आजी आणि आजोबा म्हणजेच माझ्या आईबाबाबद्दल काही बोललं जातं तेव्हा तुझ्या आईचा राग कधीच शांत होत नाही आणि लगेचच तिच्या पोटात दुखू लागतं. मी तुझ्या आजीला ह्या घरात आणायचा विचार करत आहे, पण तुझी आई माझी कोणतीच गोष्ट ऐकून घेण्यास तयार नाही. हे ऐकून मिलिंदची मुलगी प्रिया खूपच आनंदित झाली आणि म्हणाली, खरंच बाबा, आपल्या घरी आजी येणार आहे? त्यावर मिलिंद म्हणाला, हो बाळा, आजी येणार आहे. त्यामुळे तुझ्या आईचा मूड ऑफ झाला आहे. तेव्हा प्रिया हसत म्हणाली, इट्स ओके बाबा, छोट्या छोट्या गोष्टींवर कुजबूज करण्याची आईची सवयच आहे. पण आजीला इथं आणण्याच्या गोष्टीवरून तिला जास्तच टेन्शन आलं असेल. पण आजी इथे येत आहे ही चांगलीच गोष्ट आहे. तुम्ही काळजी करू नका. मी याबद्दल आईशी बोलण्याचा प्रयत्न करीन. इतक्यात मिलिंदची बायको रेश्मा खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, तुम्ही बाप आणि मुलगी मिळून कोणत्या गोष्टीबद्दल मला समजवण्याविषयी बोलत आहात? मला सांगाल का? त्यावर मिलिंद म्हणाला, अगं काही नाही. आम्ही तर अशाच गप्पा मारत होतो. नंतर थोड्या वेळाने मिलिंदची मुलगी प्रिया वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारू लागली आणि मध्येच तिने तिच्या आजीचा विषय काढला. आजीचा विषय काढताच रेश्माला समजलं की ते दोघं सासूबाईंविषयी गप्पा मारत होते. आत्तापर्यंत मिलिंदची आई कविताताई यांच्या मूळ गावी त्यांचा नवरा प्रीतमरावांसोबत राहत होत्या. पण 2 महिन्यांपूर्वी प्रीतमराव एका अपघातात मृत्युमुखी पडले. त्यामुळे कविताताई गावात एकट्याच राहत होत्या. कारण त्यांचा एकुलता एक मुलगा मिलिंद त्याच्या बायको आणि मुलीसोबत नोकरीनिमित्त शहरात येऊन राहिला होता. पण वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा मिलिंद गावावरून परत येत होता तेव्हा गावातील सर्वजण त्याला म्हणू लागले, तू तुझ्या आईला तुझ्यासोबत शहरात का घेऊन जात नाहीस? तेव्हा सर्वांचं बोलणं मिलिंदला पटले. पण आईला आपल्यासोबत घेतलं तर हे आपल्या बायकोला पटणार नाही याचा अंदाज त्याला होता. त्यामुळेच तो गावातल्या लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होता आणि गावी राहणाऱ्या त्याच्या काकाला म्हणाला, जर आम्ही सर्व काही इथंच सोडून गेलो तर इकडची देखरेख कोण करणार? आधी बाबा असल्यामुळे मला इकडची अजिबात काळजी नव्हती. पण आता थोडे दिवस आईला इथेच राहू द्या. मी तिला कायमचं इथे ठेवणार नाही. काही दिवसांनी मी परत येईन आणि आईला इथून घेऊन जाईन. तेव्हा त्याच्या आईने त्याला ह्या बाबतीत साथ दिली आणि म्हणाली, हो, तुझं अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं. इथे गावात बरीचशी कामे अजून बाकी आहेत. त्यामुळे सर्व काही सोडून मी अचानक तुमच्यासोबत येऊ शकत नाही. काही दिवसांनी मी तुमच्याकडेच येईल राहायला. मग मिलिंद त्याच्या आईला गावातच सोडून शहरात आला होता. पण 2 दिवसानंतर त्याला त्याच्या चुलत भावाचा फोन आला होता. तो त्याला म्हणाला, तुझ्या आईची तब्येत खूपच बिघडली आहे. तिची कामे करणं सुद्धा कठीण होत आहे तिला, आणि तसंच तिला स्वतःचं जेवण बनवण्यासाठी जमत नाही. त्यामुळे तो मिलिंदला म्हणाला, गावी येऊन तू तुझ्या आईला घेऊन जा. भावाने असा निरोप दिल्यानंतर सुद्धा मिलिंद अचानकपणे त्याच्या आईला बायकोच्या भीतीमुळे शहरात आणू शकत नव्हता. त्यामुळे मिलिंद त्याच्या भावाला कारणे देऊ लागला आणि म्हणाला, मी 2 दिवस गावी येऊ शकत नाही कारण कामामुळे मी परदेशात आलो आहे. त्यामुळे 2 दिवस तू आईची काळजी घे. तसंच 2 दिवस मी तुझ्यासोबत जास्त बोलूही शकणार नाही.
कारण मीटिंग्स अटेंड करावी लागतील. पण 2 दिवसांनी मी गावी येईन आणि माझ्यासोबत आईला शहरात घेऊन येईन. ह्याच कारणाने त्याचं आणि त्याच्या बायकोचं भांडण होत होतं. खरं तर रेश्मा सुरुवातीपासून शहरात एकटी राहत होती. त्यामुळे तिच्यासोबत कुणी राहिलेलं तिला आवडत नव्हतं. म्हणूनच ती तिची सासूला घरी आणण्याबद्दल नवऱ्याजवळ तक्रार करत होती. पण मिलिंद त्याच्या आईला कोणाच्या भरवशावर सोडू शकत नव्हता आणि अशा परिस्थितीत तर अजिबातच नाही. त्यामुळे मिलिंद बराच वेळ बिचारा खूप काळजीत होता. एकीकडे त्याची बायको रेश्मा आणि रेश्मा तिचं म्हणणं ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हती, तर दुसरीकडे गावावरून फोनवर फोन सतत येत होते. मिलिंदच्या मुलांना आजी घरात येण्याबद्दल काहीच तक्रार नव्हती. पण रेश्माचा मात्र सासूबाई येणार ह्या कारणाने दिवस रात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता. पण जर का रेश्मा सासूबाईंना इकडे येण्याबद्दल वारंवार नकार देत राहिली तर मुलांच्या नजरेत ती चुकीची ठरेल याची सुद्धा तिला भीती वाटू लागली. आपण आपल्या मुलांच्या नजरेत नेहमीच चांगलं राहायला हवं असं ही रेश्माला वाटायचं. म्हणून मुलांसमोर रेश्मा नेहमी सासूबाईंचे गुणगान गायची, त्यांच्याविषयी चांगल्या चांगल्या गोष्टी करायची, सासूला सन्मानपूर्वक वागणूक द्यायची. त्यामुळे मुलांना नेहमी असं वाटायचे की आमची आई खरंच खूप चांगली आहे, तिला आजीची खूप काळजी आहे. तसंच आई आमचाही सांभाळ उत्तमरित्या करते. पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्यांची आई सर्वांसमोर दिखावा करत असायची. खरं तर रेश्मा स्वभावाने खूपच वेगळी होती. पण ती तर केवळ चांगलं बनण्याचं नाटक करायची. खरं पाहता तिला तिची सासू अजिबात आवडत नव्हती. त्यामुळे लग्न झाल्यानंतर ती अनेक गोष्टींच्या तक्रारी करून नवऱ्यासोबत शहरात येऊन राहिली आणि कायमस्वरूपी तिथेच स्थायिक झाली. मिलिंदला त्याच्या बायकोची सत्यता चांगल्या प्रकारे माहीत होती, पण त्याला त्याच्या मुलांच्या नजरेत एका आईला पाडायचं नव्हतं. त्यामुळे मिलिंदने कधीच आपल्या मुलांचा गैरसमज दूर केला नाही. उलट रेश्मा तिच्या मुलांमुळे आपल्या आईला व्यवस्थितपणे वागवेल ह्याचा विचार करून मिलिंद आपल्या मुलांना रेश्माबद्दल कधीच काही सांगत नसे. तो फक्त त्याच्या आईला व्यवस्थितपणे त्याच्याजवळ आणण्याचा प्रयत्नात होता. पण कितीही ढोंगीपणा केला तरी कधी ना कधी वास्तव समोर येतच. शेवटी मुलांच्या सांगण्यावरून रेश्मा तिच्या सासूला शहरातल्या घरी बोलवण्यास तयार झाली. पण खरं नाटक तर आता चालू होणार होतं. दिवसभर रेश्माची मुलं घरात नसायची, पण जेव्हा मुलं घरी असायची तेव्हा रेश्मा त्यांच्यासमोर वेगळं रूप दाखवायची आणि जेव्हा मुलं घरातून बाहेर पडायची तेव्हा दुसरं रूप दाखवायची. शेवटी दुसऱ्या दिवशी मिलिंद त्याच्या आईला गावावरून घेऊन आला. मिलिंदला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की रेश्माला त्याची आई अजिबात आवडत नाही, पण मुलांच्या सांगण्यावरून कदाचित ती समजूतदारपणाने वागेल असं त्याला वाटत होतं. रेश्माच्या मनात जरी नसलं तरी आईला शहरात आणण्याविषयी त्याच्याकडे दुसरा कोणताच मार्ग राहिलेला नव्हता. तसे त्याला आईला कोणताच आसराही नव्हता, कारण तो तिचा एकुलता एक मुलगा होता. अशा अवस्थेत आईची काळजी आपण घेणार नाही तर दुसरं कोण घेणार, यामुळे तो त्याच्या आईला घेऊन आला होता. जेव्हा रेश्माच्या सासूबाई कविताताई त्यांच्या मुलांच्या आणि सुनेच्या घरी आल्या तेव्हा त्या खूप खुश होत्या, कारण रेश्माने मुलांसोबत अगदी आनंदाने कविताताईंचं स्वागत केलं आणि उत्साहाने त्यांना घरात येण्यास सांगितलं. मुलं आजी आल्यामुळे खूपच खुश झाली होती, परंतु रेश्मा मात्र आनंदी असल्याचं नाटक करत होती. पहिल्या दिवशी सर्वजण खूप आनंदित होते. रेश्माने सर्वांसाठी चविष्ट स्वयंपाक बनवला. सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं. सुरुवातीला रेश्माने सासूला सर्व गोष्टी त्यांच्याजवळ अगदी हातात नेऊन दिल्या. सर्व परिस्थिती अगदी सामान्य होऊ लागली. पण दररोज एखादी सून तिच्या सासूला इतकं चांगली वागणूक देऊ शकते का? सर्वांचं आयुष्य अगदी व्यवस्थित चाललं होतं. तसंच मुलं आजी आल्याने खूपच खुश दिसत होती. खरं तर मिलिंदचा मुलगा घरात राहत नव्हता. तो दुसऱ्या शहरात त्याचे शिक्षण पूर्ण करत होता. पण त्याची मुलगी प्रिया तिथंच घरी राहत होती. ती तिच्या आजीची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असायची. प्रिया आपल्या आजीला हव्या त्या गोष्टी जागेवर वेळेवर नेऊन द्यायची. नेहमी तिच्या तब्येतीची विचारपूस करत असायची. पण ती कॉलेजला जात असल्याने आजीसोबत जास्त वेळ घालवू शकत नव्हती. त्या घरात अशी एकच स्त्री होती जी संपूर्ण दिवस कविताताईंसोबत राहायची. ती म्हणजे त्यांची सून रेश्मा. सुरुवातीचे 2-4 दिवस रेश्माचे सासू सोबतचे वागणं खूप चांगलं होतं. पण हळूहळू नवऱ्याच्या आणि मुलांच्या गैरहजेरीत ती तिच्या सासूला उलट उत्तरे देऊ लागली होती. हे वारंवार चालत राहिलं. जेव्हा कविताताई काही गोष्टी तिच्याकडे मागत होत्या तेव्हा रेश्मा त्यांना म्हणायची, तुम्ही स्वतः उठून गोष्टी घेऊ शकता. प्रत्येक गोष्टीला मला आवाज देण्याची काहीच गरज नाही. सुरुवातीला कविताताईंनी या गोष्टींवर लक्ष दिलं नाही, कारण त्यांना असं वाटायचे की कदाचित दिवसभराच्या कामामुळे त्यांची सून खूप थकून जात असावी, त्यामुळे ती मला अशी उत्तरं देत असेल. पण त्यांना ठाऊक नव्हतं की त्यांच्या सुनेच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू आहे. हा तर तिचा फक्त राग होता जो हळूहळू त्यांच्या समोर येत होता. आता कविताताई आपल्या सुनेसोबत दिवसा एकट्या त्या घरात राहू लागल्या. घरात आधी त्यांचा मुलगा
मिलिंद ऑफिसला निघून जायचा. त्यानंतर त्यांची नात प्रिया कॉलेजला निघून जायची. त्यानंतर मात्र घरात सासू आणि सून दोघीच घरी असायच्या. रेश्मा हळूहळू सासूला उलट उत्तरं देत राहिली आणि तिची ही सवय पुढे वाढत चालत चालली होती. आता रेश्मा तिचा नवरा आणि मुलांच्या गैरहजेरीत सासूचं एकही काम करण्यास तयार नव्हती. कविताताईंना तिचं असं वागणं पटत नव्हतं. त्यामुळे त्या आपल्या सुनेला म्हणायच्या, "तू माझ्यासोबत असं विचित्र का वागत आहेस?" असं विचारल्यावर रेश्मा उलट उत्तर देत म्हणायची, "मिलिंद आल्यावर मी सर्व काही त्याला सांगेन." असं म्हणून रेश्मा कविताताई समोर भावनिक अत्याचाराचे नाटक करायची आणि म्हणायची, "तुमच्यासारख्या स्त्रिया मुलाच्या घरात आग लावायलाच येतात. तू स्वतःच्या मुलाला काहीही सांगून माझ्या विरुद्ध भांडणं लावण्याचा प्रयत्न करतेस. म्हणून तुमच्यासारख्या सासवांना कधीच कामे उत्तमरित्या जमतात. अशीच कामे चांगल्याचरित्या जमतात." सुनेचं असं बोलणं ऐकून कविताताई गप्प बसायच्या. कारण रेश्मा संधीचा उपयोग करून घेण्यास खूप पटाईत होती. ती कविताताईंकडे रागत बघायची आणि अशाच प्रकारच्या गोष्टी बोलून दाखवायची आणि त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करायची. तसंच रेश्माला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की मी असं वागल्यावर माझी सासू माझ्या नवऱ्या आणि मुलांसमोर काहीच बोलणार नाही. आता तर रेश्मा स्वतःची कामे आपल्या सासूकडून करून घेऊ लागली. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी ती सासूबाईंना सांगू लागली. रेश्मा फक्त तिच्या मुलीचा आणि नवऱ्याचा डबा भरून द्यायची. एकदा की ते दोघे घरातून बाहेर पडले, घर सोडून बाहेर पडले की लगेचच रेश्मा कविताताईंना आदेश द्यायला सुरुवात करायची. तसेच त्यांना वारंवार ह्या गोष्टीची आठवण करून द्यायची की तुम्ही या घरात फुकटचं बसून खात आहात. त्यामुळे घरातील 2-4 कामं केलीत तर काहीच बिघडणार नाही. म्हातारपणात जितकं जमेल तितकं काम केलेलं चांगलं असतं, नाहीतर शरीर लोखंडासारखं गंजून जाईल. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी रेश्मा आपल्या सासूला बोलून दाखवायची आणि वारंवार टोमणे मारत राहायची. तसंच नवरा आणि मुलगी घराबाहेर गेल्यानंतर हळूहळू एकामागोमाग एक काम सांगत राहायची. कधी म्हणायची, "जाऊन किचन साफ करा." कधी, "माझी कंबर खूप दुखत आहे." तर कधी म्हणायची, "किचनचा ओटा साफ करून रात्रीच्या जेवणाची तयारी करून ठेवा आणि माझ्या खोलीत तेल गरम करून घेऊन या." जेव्हा रेश्माने कविताताईंना पाय चेपण्यास सांगितले तेव्हा कविताताईंना रेश्माचा खूप राग आला. रेश्मा आपल्यासोबत अशी का वागत आहे हे कविताताईंना समजतच नव्हतं. कारण त्या कोणत्याच गोष्टीवरून रेश्माला काहीच बोलत नव्हत्या. पण तरी आपली सून आपल्यासोबत असं विचित्रपणे का वागते याचा त्यांना वारंवार विचार करत असायच्या त्या. पण या सर्व त्यांच्या समजण्यापलीकडे होतं. रेश्मा मात्र तिच्या ओळखीच्या मैत्रिणींच्या सांगण्यावरून घरात विचित्र वागत असे. तिच्या मैत्रिणी तिचे सासू विरोधात कान भरवत असायच्या. तर रेश्माला सांगत, "जर ती तुझ्या सासूला थोडी तरी मोकळीक दिलीस तर ती तुला गिळून टाकेल. त्यामुळे तू सासूला तोंड वर करण्याची संधीच देऊ नकोस." या सासवा नागासारख्याच असतात. त्या त्यांचा फणा वर करून सर्वप्रथम सणांनाच चावतात. मैत्रिणींचं अशा प्रकारचं बोलणं ऐकून रेश्मा तिच्या सासूला नेहमी त्रास देत असायची. पण जर माणूस चुकीचा असेल तर त्याचा मार्ग खूप लहान असतो आणि एक ना एक दिवस त्याचा अंत ठरलेला असतो. असंच काहीच रेश्मासोबतही झालं. सासूसोबत उद्धटपणाने वागणं, तिला उलट उत्तर देणं हे आता रेश्मासाठी खूप सहज झालं होतं. तसं तिला तिच्या नवऱ्याची आणि मुलीची घरी यायची वेळ चांगल्याच प्रकारे ठाऊक होती. तसंच तिचा मुलगा घरी कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेस येईल हेही तिला चांगलंच माहीत असायचं. त्यामुळे रेश्मा सासूची पूर्णपणे सेवा करत असायची आणि सर्वांना असं दाखवून द्यायची की तिची सासू दिवसभर घरात आराम करते आणि कोणतंच काम करत नाही. आणि रेश्मा सर्वांसमोर मुद्दामहून सासूबाईंना कोणत्याही कामाला हात लावू देत नसायची. पण कविताताई मात्र दिवसभर अगदी उदास मनाने सर्व कामं पूर्ण करत असायच्या आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत म्हणायच्या, "मागच्या जन्मी मी असं कोणतंच तरी चुकीचं कर्म केलं असेल ज्यामुळे मला आज हे दिवस भोगावे लागत आहेत." पण म्हणतात ना, आपल्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते कधीच चुकत नाही आणि नशिबात लिहिलेल्या सर्व गोष्टी आपल्याला भोगाव्याच लागतात. I'm heading to Goa for a mini vacation, and I'd love to bring my whole skincare collection with. घेतलं होतं. कारण आज मातृदिवस होता. त्यामुळे प्रियाने तिच्या भावाला फोन करून बोलावलं होतं. कारण मातृदिनानिमित्त ते त्यांच्या आईला आणि आजीला काहीतरी नवीन गोष्टी देऊ इच्छित होते. त्यामुळे त्यांनी बऱ्याच गोष्टी खरेदी केल्या होत्या. कारण मिलिंद, त्यांची मुलगी प्रिया नेहमीप्रमाणे डबावरून घराबाहेर निघले होते. त्यांनी रेश्मा आणि कविताताईंना या गोष्टीचा जराही अंदाज येऊ दिला नव्हता की त्यांनी त्यांच्या ऑफिसला आणि कॉलेजला सुट्टी घेतली आहे. कारण ते सर्वजण मिळून गिफ्ट घेण्यासाठी बाजारात जाण्यासाठी निघाले होते. तेच बाजारात प्रियाचा भाऊ त्यांना भेटणार होता. बराच वेळ खरेदी केल्यानंतर प्रियाचा भाऊ अजित त्यांच्यासोबत घरी येण्यास तयार झाला. त्या तिघांनी बऱ्याच नवीन नवीन गोष्टी खरेदी केल्या आणि दोघींना सरप्राईज देण्यासाठी घराच्या दिशेने येऊ लागले. जवळपास फक्त 1-1.5 तास निघून गेला होता. त्यामुळे अजून घरातली कामं उरकली नव्हती
आणि कदाचित आजचा दिवस रेश्मासाठी खूप महत्त्वाचा आणि मोठा दिवस होता. कारण तिने तिच्या सासूसमोर बऱ्याच कपड्यांचा ढीग धुण्यासाठी आणून टाकला होता. घरातील काही चादरी, पडदे अशा सर्व गोष्टी रेश्माने कविताताईंसमोर नेऊन ठेवल्या आणि घरातील सर्व साफसफाई करण्याची ऑर्डर देऊ लागली. तेव्हा कविताताई तिला म्हणाल्या, "अगं, मी एकाच दिवशी घरातील सर्व साफसफाई करू शकणार नाही. कारण जोपर्यंत मिलिंद आणि प्रिया घरी येतील, तोपर्यंत ही सर्व कामे पूर्ण न होता अशीच पडून राहतील. आणि तसं व्हायला नको असेल तर तुला ही कामं करावी लागतील." असं म्हटल्यावर रेश्माला कविताताईंची थोडीशी दया आली आणि ती म्हणाली, "आज फक्त तू हॉलची साफसफाई कर आणि राहिलेल्या 2 खोल्यांची सफाई उद्या करून घे." घरात कोणीच नसल्यामुळे रेश्मा तिच्या सासूला एक एक ऑर्डर देत राहिली. कारण ही तिच्यासाठी कोणती नवीन गोष्ट नव्हती. जर कविताताई जेवत असतील किंवा झाडू मारत असतील किंवा घरातील इतर कामं करत असतील, तरी वारंवार टोमणे मारणे हे रेश्माचं रोजचंच काम झालं होतं. एवढंच नाही तर रेश्मा कधी-कधी कविताताईंसमोर वाढलेलं जेवणाचं ताट काढून घेत म्हणत असायची, "आधी सर्व कामं पूर्ण करा आणि मग नंतर जेवून घ्या." अशा प्रकारच्या गोष्टी रेश्मा आपल्या सासूसोबत करत असायची. आता कविताताईंना या सर्व गोष्टींची सवय झाली होती आणि त्यांना याबाबत काहीच वाटत नव्हतं. त्यांना सवय लागून गेली होती. आज कविताताई जेव्हा त्यांचं काम उरकून जेवण करण्यास बसल्या, तेव्हा रेश्मा रागत तिच्या खोलीतून बाहेर आली आणि त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली आणि मोठ्या आवाजात ओरडत म्हणाली, "तुझ्या कानात कापूस टाकला आहे का? मी तुला बोललेलं ऐकू येत नाही का? तू एक दिवस जेवली नाही तर भुकेने मरून जात आहेस का? मरून तर जाणार नाही ना? मी सांगितलेल्या गोष्टी ऐकून न ऐकल्यासारखं करत आहात. तुमची इतकी हिंमत कशी झाली माझ्यासमोर अशी वागण्याची? तुम्ही स्वतःला काय समजता?" तेव्हा कविताताई अगदी हळू आवाजात रेश्माला सांगू लागल्या, "मला तुझा आवाज आला नाही. मी तुला कसं सांगू की तुझा आवाज इथपर्यंत पोहोचलाच नाही. कदाचित तू हळू आवाजात बोलली असशील." तेव्हा रेश्मा म्हणाली, "असं कसं? हे शक्यच नाही. मी इतक्या कमी आवाजात बोलली नव्हती, जे तुम्हाला ऐकू आलं नाही. तुम्ही थांबा, आता तुमच्या कानाचे पडदे चांगलेच उघडून देते." असं म्हणत रेश्माने कविताताईंच्या जोरात कानाखाली मारली आणि त्यांच्यासमोर ठेवलेलं जेवणाचं ताट जमिनीवर फेकून दिलं. "भुकेने मरून जात होतीस ना, त्यामुळे तुला माझं म्हणणं ऐकू गेलं नसेल. आता तू हे खाली पडलेले जेवून घे. आता तुला हेच जेवण मिळणार आहे. आणि हो, आजची शिक्षा नेहमी लक्षात ठेव. परत जर अशी वागलीस, माझं काम जर ऐकलं नाही, तर माझ्यापेक्षा वाईट दुसरं काहीच नसणार आहे." अशा बऱ्याच गोष्टी ती त्यांना ऐकू लागली. रेश्माच्या अशा गोष्टी ऐकून आणि वागणं पाहून कविताताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपल्या इतक्या वयस्कर व्यक्तीच्या तोंडावर इतक्या जोरात मारल्याने कविताताई विचार करू लागल्या की एखादी व्यक्ती इतक्या सहजपणे असं कसं काय मारू शकते? आणि असं वागण्या अगोदर तिने एकदाही विचार केला नाही, त्याचं त्यांना खूप वाईट वाटत होतं. तेवढ्यात कविताताईंचं लक्ष जेव्हा दरवाजाकडे गेलं, तेव्हा त्या एकटक बघतच राहिल्या. पण रेश्माचं लक्ष दरवाजाकडे नव्हतं. तिचा चेहरा आतल्या बाजूने वळलेला होता. त्यामुळे रेश्मा तिच्या सासूला उलट-सुलट शिव्या देत राहिली, बडबड करत राहिली. "तुमच्यासारख्यांना मी घरात ठेवलं नसतं. या उलट घरात कुत्री-मांजरी पाळलेली असती तर बरं झालं असतं. पण तुमची तुमची लायकी इतकी सुद्धा नाही. माझा नाईलाज आहे. म्हणून तुम्हाला माझ्या घरात ठेवावं लागत आहे. जर माझी मुलं आणि माझ्या नवऱ्याचा स्वभाव मी म्हणेल तसा असता ना, तर मी तुला माझ्या घराच्या आजूबाजूला सुद्धा भटकू दिलं नसतं." हे सर्व ऐकून कविता त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबवण्याचं नावच घेत नव्हते. पण त्यांची सून या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांना नको नको त्या गोष्टी ऐकवत राहिली आणि म्हणाली, "माझा नवरा आणि माझी मुलं तुला काही म्हणत नाहीत, म्हणून तू माझ्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करू नकोस. तसंच स्वतःला या घराची महाराणी न समजता मोलकरीण म्हणून वागत जा. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव, जर यापुढे माझ्या गोष्टींना नजरअंदाज केलास, माझी गोष्ट ऐकल्यानंतर गाठ माझ्याशी असेल आणि माझ्या इतकं वाईट कुणीच नसेल. आता हे पडलेलं जेवण वेचून खा, त्यातील एक कणही वायाला जाता कामा नये." असं म्हणून जेव्हा रेश्मा तिच्या खोलीत जाऊ लागली, तेव्हा तिच्या मागून मिलिंद मोठ्या आवाजाने तिला हाक मारू लागला. मिलिंदचा आवाज ऐकताच रेश्मा तर घाबरूनच गेली. जेव्हा रेश्माने मागे वळून मिलिंद आणि मुलांना पाहिलं, तेव्हा ती अवाक झाली. तिच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता. त्यांच्याकडे पाहत रेश्मा म्हणू लागली, "मिलिंद, तू अचानक? आणि प्रिया, तू पण? तुम्ही दोघे इथे अचानक कसे काय आलात घरी? मला काहीही नाही सांगितलं?" तितक्यात त्या दोघांच्या मागून तिचा मुलगा समोर आला, ज्याला पाहून रेश्माला अपराध्यासारखंच वाटू लागलं. आता रेश्मा एकदम गप्प झाली होती. तितक्यात मिलिंद जोरात रेश्माच्या अंगावर धावून गेला आणि त्याने रेश्माच्या 2 कानाखाली मारल्या. मार खाल्ल्यानंतर रेश्माचं डोकं ठिकाणावर आलं की ती कोणत्या जगात जगत होती. आता रेश्मा भीतीने थरथरत होती. भीतीने तिची परिस्थिती बिघडली होती. कारण तिला कळून चुकलं होतं की तिने जे काही केलं आहे ते माफी मागण्याच्या लायकीचं नाही.
कारण या तिघांनी सर्व काही बघितलेलं होतं. तिचं सासूसोबतचं वागणं पाहून तिला माहीत होतं की तिची मुलं आणि नवरा तिला केव्हाही माफ करणार नाही. तिची मुलं आणि नवरा तिला कोणती शिक्षा देतील याचा विचार करत रेश्माला घाम फुटू लागला आणि संपूर्ण शरीर थरथरू लागलं. काही विचार न करता रेश्मा तिच्या नवऱ्याच्या पायात पडली आणि त्यांची माफी मागू लागली. रेश्माची एकही गोष्ट न ऐकता त्याने तिला बाजूला ढकललं आणि तो आईजवळ गेला. तिच्या गळ्यात पडून रडू लागला आणि म्हणाला, "अगं आई, मला माफ कर गं. मी असताना माझ्या मागून तुझ्यासोबत सर्व असं काही घडत होतं आणि मी मात्र या सर्व गोष्टींबाबत अलिप्त होतो. मी किती मूर्ख असेन, तुला या घरात आणलं आणि सोडून दिलं. तुझ्यासोबत मी केव्हाच गप्पा देखील मारल्या नाही. तू कशी आहेस? तुला कोणत्या गोष्टीची गरज आहे का? तुला कोणता त्रास होत आहे का? अशा कोणत्याच गोष्टींची चौकशी केली नाही. कृपा करून आई मला माफ कर. माझी खूप मोठी चूक झाली आहे." प्रिया आणि आजीला अशा परिस्थितीत पाहून रडू लागले. ते पळत आजीजवळ गेले आणि तिच्या गळ्यात पडून रडू लागले. तसे ते आजीची माफी देखील मागू लागले. यावर कविताताई त्यांच्या नातवंडांना शांत करत म्हणाल्या, "मुलांनो, तुम्ही शांत व्हा. यात तुमची काहीच चूक नाही. तुम्हाला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. तर मग तुम्ही माझी माफी का मागत आहात? मुलांनो, माझी तुमच्याबद्दल काहीच तक्रार नाही." कुटुंबातील सर्वजण एका बाजूला उभे होते आणि रेश्मा दुसऱ्या बाजूला उभी होती. रेश्माच्या माहेरी कोणीच राहत नव्हतं, म्हणून ती माहेरी जाऊ शकत नव्हती. यामुळे मिलिंद तिला घराबाहेर काढू शकत नव्हता. पण मिलिंदने तिला त्याच दिवशी स्पष्टपणे सांगितले की तू या घरात राहू शकतेस, पण तुझ्या या घरातील दर्जा फक्त आणि फक्त मोलकरीण म्हणून असेल. तुला केवळ घरात जेवण बनवणं आणि इतर सर्व कामं करावे लागतील आणि तसं तू घरातील इतर व्यक्तींशी काहीही बोलणार नाहीस. माझं तुझ्यासोबत कोणतंच नातंही नसेल. आजपासून माझी बायको माझ्यासाठी मेली आहे. मला तुझ्यासोबत कोणतंच नातं आणि कोणताच व्यवहार ठेवायचा नाहीये. मुलांनी वडिलांच्या अशा गोष्टींमध्ये पडणं महत्त्वाचं समजलं नाही आणि ते स्वतःच्या आईला धिक्कारून स्वतःच्या खोलीत निघून गेले. आता रेश्मा असं जीवन जगत होती नंतर जे तिने तिच्या सासूसोबत जगायचं ठरवलं होतं. रेश्मा तिच्या सासूला मोलकरीण म्हणून वागत होती. याउलट रेश्मा स्वतःच्या या घरात मोलकरीण झाली होती. कारण तिचा नवरा आणि तिची मुलं तिच्यासोबत कोणताही संबंधच ठेवत नव्हते, तिच्याशी बोलतही नव्हती. ती दिवसभर तिच्या मुलांशी बोलण्यासाठी तडफडत असायची, पण तिची मुलं त्यांच्याशी कोणताही संवादच साधत नव्हते. आता तिला समजत होते की तुम्ही जेव्हा तुमचा जोडीदार आणि तुमची मुलं जी भविष्यातील सोबती म्हणून राहणार आहेत, अशी लोक जेव्हा नजरअंदाज करू लागतात, तेव्हा मनाला कसं वाटतं हे तिला जाणवत होतं. मिलिंदने त्याच्या आईची साथ कधीच सोडली नव्हती, पण त्याच्या बायकोमुळे आईला खूप काही सहन करावं लागलं होतं. रेश्मा मात्र या चुकीची शिक्षा भोगत होती. पण मिलिंद रेश्माला कधीच माफ करणार नाही असा त्याने निर्णय घेतला होता. रेश्माला आता तिच्या चुका समजल्या होत्या आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न रेश्मा करू लागली. तिला असं वाटलं होतं की तिच्या वागण्याने ती मुलाला आणि नवऱ्याला पटवून देईल. रेश्माने तिच्या सासूबाईंची खूप वेळा माफी मागितली आणि कविताताईने मोठ्या मनाने तिला माफही केलं. पण जेव्हा एक मुलगा त्याच्या आईला दुःखी आणि वाईट परिस्थितीत पाहतो, तेव्हा तो त्यात त्रास देणाऱ्या व्यक्तीला कधीच माफ करू शकत नाही, जो त्याच्या आईला अशा परिस्थितीत टाकण्यास कारणीभूत असतो. वेळेनुसार हळूहळू सर्व काही एक दिवस नक्की ठीक होईल अशा अपेक्षेमध्ये रेश्मा तिची चूक सुधारण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत होती आणि आजही तिला तिच्या चुकीची जाणीव होत होती. तसंच ती तिच्या सासूची आजपर्यंत लगातार सेवा करत होती. एक मुलगा त्याच्या आईवडिलांची इज्जत वाचवण्यासाठी कोणतीही लढाई लढण्यास तयार असतो. मग ती त्याची बायको, शेजारी नातेवाईक किंवा इतर व्यक्ती जरी असली, त्यांना तो सामोरं जाण्यास तयार असतो. आपल्या आईवडिलांची इज्जत राखणे हे त्यांच्या मुलांच्या हातात असतं. त्यामुळे इतर कुणी असो नसो, पण आपल्या आईवडिलांची नेहमी इज्जत, त्यांचा आदर, मान सन्मान केला पाहिजे. तसंच लोकांकडून पण करून घेतला पाहिजे. तर मग मित्र-मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते? मिलिंदनी जे काही केलं ते योग्य होतं की अयोग्य? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.